नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मुंबईतली. उत्तर मुंबई मतदारसंघातून उर्मिला मातोंडकर काँग्रेसकडून आता उमेदवारी त्यांना देण्यात आलेली आहे आणि काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीनं तिचं नाव कालच जाहीर केलेलं आहे. 3 दिवसांपूर्वी उर्मिलानं काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यावेळी तिला उत्तर मुंबईतून उमेदवारी देण्यात येईल अशी चर्चा होती, पण आता काँग्रेसच्या निवडणूक निर्णय समितीनं हे स्पष्ट केलेलं आहे आणि अशा रीतीनं त्यांनी आता प्रचार करायला देखील सुरुवात केलेली आहे. आजची ही दृश्य सध्या आपण बघतो आहोत. मुंबईतल्या उत्तर मुंबई मतदारसंघातून उर्मिला मातोंडकर विरुद्ध गोपाळ शेट्टी अशी लढत असेल. 2 दिवसांपूर्वी त्यांनी राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतलेली होती. हमारे साथ उर्मिला मातोंडकर हैं. अब वो उत्तर मुंबई से ऑफिशियल कैंडिडेट घोषित हो गई है. कल आप कह रही थी कि अभी तक ऑफिशियल कैंडिडेट नहीं घोषित, आज तो घोषित हो गई है. कैसे आगे की रणनीति? बहुत अच्छा महसूस हो रहा है. मुझे लगता है जब आपको टिकट मिलती है तो सबसे ज्यादा इम्पोर्टेंट चीज ये होती है कि आपके ऊपर बहुत ज्यादा भरोसा दिखाया जाता है, जिसके लिए मैं राहुल जी के लिए और एआईसीसी की बहुत बहुत शुक्रगुजार हूँ. और अभी के लिए मुझे सिर्फ काम करना है, अपने लोगों को मिलना है. तो आज आपको यहाँ आने के लिए भी बहुत शुक्रिया और जल्दी मिलेंगे बहुत ज्यादा डिटेल इंटरव्यू करने के लिए. एक आखिरी सवाल ये है उर्मिला जी कि अब सामने गोपाल शेट्टी एक मजबूत उम्मीदवार के तौर पे बीजेपी के जाने जाते हैं. आपकी फेम भी है, आप लगातार कह रही हैं कि कांग्रेस की विचारधारा से प्रभावित होकर आई हैं. तो कॉमन मैन का कौन कौन से ऐसे मुद्दे होंगे, कौन कौन से ऐसी चीजों की बहुत मुद्दे हैं. मुझे लगता है इसके लिए बैठ के बात करनी पड़ेगी, यही मैं कह रही हूँ. ऐसे चलते चलते बातें नहीं होंगी और मैं जैसे ही मंदिर से निकलती हूँ मैं आपके साथ बैठ के एक अलग इंटरव्यू करूँगी. बहुत बहुत शुक्रिया. थैंक यू. तो जिस तरीके से उर्मिला मातोंडकर कह रही हैं कि बहुत सारे मुद्दे हैं जिन पर वो करूंगी और राहुल गांधी ने उन पर भरोसा दिखाया है. आपण बघतोय प्रचाराला आता सुरुवात झालेली आहे आणि उत्तर मुंबईतून काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत उर्मिला मातोंडकर आणि काँग्रेसच्या निवडणूक समितीनं, केंद्रीय निवडणूक समितीनं हे नाव आता जाहीरही केलेलं आहे. नुकतीच आपल्याला माहिती आहे त्यांनी मिलिंद देवरा आणि त्याचबरोबर संजय निरुपम यांच्यासोबत दिल्लीवारी केली होती, राहुल गांधींची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर त्यांचा काँग्रेस प्रवेश हा अधिकृतपणे जाहीर झालेला होता. बारामती संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातल्या काँग्रेस नेत्यांची पुण्यामध्ये एक महत्त्वाची बैठक सुरू आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या घरी सुरू असलेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या नेत्यांमधल्या काही मतभेद सध्या आहेत आणि ज्यावरून लोकसभा प्रचाराच्या दृष्टीने यामध्ये काही अडथळे येणार नाहीत नाही याबद्दल चर्चा केली जाते. पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू आहे अशी देखील माहिती कळते. लोकसभा निवडणुकीआधी इंदापूर विधानसभाबाबत देखील राष्ट्रवादीनं भूमिका स्पष्ट करावी ही हर्षवर्धन पाटील यांची भूमिका आहे आणि या सगळ्या मुद्द्यांवर आघाडीतल्या या सगळ्या मतभेदांबाबत या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांची पुण्यामध्ये सध्या बैठक सुरू आहे अशी माहिती कळते. तर या लोकसभा निवडणुकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभांचा धडाका आता सुरू करतायत. महिनाभरात मुख्यमंत्री 96 सभा घेत आहेत. प्रत्येक मतदारसंघात मुख्यमंत्री किमान 2 सभा घेणार आहेत आणि लोकसभा निवडणुकीआधी राज्य पिंजून काढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे हे वेगवेगळ्या सभा घेतील अशी देखील माहिती मिळते. त्याचबरोबर उद्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा गांधीनगरमधून लोकसभेसाठीचा उमेदवारी अर्ज भरतील आणि पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवणारे अमित शहा यांनी आपला उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केलेली होती आणि त्यांच्याच निमंत्रणावरून मित्रपक्ष असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता शनिवारी म्हणजे उद्या गांधीनगरमध्ये जात आहेत. एनडीएमध्ये शिवसेनेला विशेष महत्त्व आहे आणि पक्षाचे प्रमुख सोबत आहेत हा संदेश देशपातळीवर देण्याचा प्रयत्न देखील यामधून केला जातोय. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना गांधीनगरला येण्याचं विशेष आमंत्रण दिलेलं आहे, आग्रहाचं आमंत्रण दिलेलं आहे. गांधीनगरमधून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहावं आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा जो रथ पुढे निघाला विजयाचा त्याला एक प्रकारे आशीर्वाद द्यावे अशी भूमिका अमित शहा साहेबांची आहे आणि उद्धवजींनी त्यांचं आमंत्रण स्वीकारलेलं आहे.
आणि बातमी ईशान्य मुंबई संदर्भातली किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांनी दर्शवलेल्या विरोधानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये देखील आता याबद्दल खदखद पाहायला मिळते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईच्या भाजप कार्यकर्त्यांची देखील बैठक झाली आहे, ज्यात ईशान्य मुंबईत शिवसेना जर सहकार्य करणार नसेल तर आम्हालाही जशाच तशी भूमिका घ्यावी लागेल अशी प्रतिक्रिया भाजप कार्यकर्त्यांनी दिली आहे. दक्षिण मुंबईसोबतच कोकणातल्या भाजपचे कार्यकर्ते देखील शिवसेनेवर नाराज आहेत. एकदा युती झाली आणि त्यामुळे दोन्ही पक्षांनी एकत्रित काम करणं आवश्यक आहे याची आठवण भाजप कार्यकर्त्यांनी करून दिली आहे. या मुद्द्यावर आता शिवसेना नेत्यांनी आपली भूमिकाही स्पष्ट करावी असं भाजप कार्यकर्त्यांना वाटतंय. तर शिवसेना आमदार सुनील राऊत आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि किरीट सोमय्या यांना उमेदवारी कायम ठेवली तर त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं काल त्यांनी म्हटलं होतं आणि माझ्या भूमिकेबाबत फिरवले जाणारे मेसेजेस चुकीचे आहेत आणि माझी भूमिका अधिकृत आहे असं त्यांनी म्हटलंय. आपल्याला माहिती आहे ईशान्य मुंबईबाबत कोणीही परस्पर वादग्रस्त भूमिका जाहीरपणे मांडू नयेत अशा सूचना कालच उद्धव ठाकरेंनी नेत्यांना आणि प्रवक्त्यांना दिल्या होत्या. भारतीय जनता पक्षाशी आमचं आता भांडण नाहीये. इथे युतीचाच उमेदवार विजयी होईल. पण आधीच्या खासदारांनी ज्या प्रकारची वक्तव्य शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुखांविषयी केली होती, टीका करायला हरकत नाही, म्हणून तुम्ही कोणत्या भाषेचा वापर करताना कोणत्या थराला जाता, शिवसैनिकांना किती मर्यादेपर्यंत तुम्ही त्रास देता, मर्याद त्रास देता, त्याच्यामुळे या भावनांचा उद्रेक आहे. पण आम्ही उद्धवजींच्या सूचनेनुसार आम्ही सगळ्यांना काल शांत केलेला आहे. आता जो निर्णय घ्यायचा आहे तो भाजपचे दिल्लीतले लोक घेतील. आणि या संदर्भात काल नेमक्या काय काय घडामोडी घडल्या त्याबद्दलचा एक रिपोर्ट बघूयात. ईशान्य मुंबईत शिवसेनेचा नारा, एकच स्पिरिट नो किरीट. प्रसाद लाडांचे प्रयत्न अयशस्वी. सोमय्यांचे उद्धव भेटीचे प्रयत्न असफल. युतीला कसं मिळणार विजयाचं स्पिरिट? ईशान्य मुंबईतला तिढा सोडवण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांचे विश्वासू सहकारी प्रसाद लाड यांच्यावर सोपवण्यात आली होती. प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली, पण या भेटीत कोणताही तिढा निघाला नाही. किरीट सोमय्यांचे लाड करायचे नाहीत अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. त्यामुळे शिष्टाईच्या मोहिमेवर निघालेल्या प्रसाद लाड यांची मोहीम अपयशी ठरली. राहिला ईशान्य मुंबईच्या बाबतीतला प्रश्न, हा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई आणि पार्लमेंटरी बोर्ड या विषयावरती लवकरात लवकर निर्णय घेईल आणि हा विषय देखील लवकरात लवकर सुटेल याची मला पूर्ण खात्री आहे. प्रसाद लाड यांच्या आधी स्वतः किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचे प्रयत्न केले, पण मातोश्रीवरून त्यांना थेट नकार देण्यात आला. उद्धव ठाकरेंवरती केलेल्या टीकेमुळे शिवसेनेत सोमय्यांविषयी प्रचंड नाराजी आहे. परिणामी ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्यांना तिकीट मिळालं तर त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा इशारा शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी दिलाय. निवडणूक अपक्ष लढवायची की शिवसेनेतून याचा निर्णय वरिष्ठ घेतील असंही सुनील राऊत म्हणाले. किरीट सोमय्यांना शिवसेनाच नाही तर भाजपमधूनही विरोध असल्याचा दावा राऊतांनी केलाय. ईशान्य मुंबईतून सोमय्यांना उमेदवारी दिली तर भाजपला ही सीट गमवावी लागेल असंही राऊत म्हणाले. गेले 4 वर्षांमध्ये किरीटनी ज्या प्रकारे त्रास नाही दिला, छळ केला, आमचा शिवसैनिकांचा छळ ज्या प्रकारे केला, त्या छळाला कंटाळून आमच्या ईशान्य मुंबईतल्या सर्व शिवसैनिकांचा निर्णय आहे की नो एकच स्पिरिट नो किरीट. परंतु जर किरीटला परत सीट दिली तर आम्ही नक्कीच गुढीपाडव्याला आमचा मुहूर्त ठरलेला आहे. मुंबई महापालिका निवडणूक चांगलीच गाजली होती. त्या निवडणुकीच्या प्रचारात चोरांचे सरदार, महापालिकेतील माफिया यासारख्या शेलक्या विशेषणांचा वापर करत किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला होता. किरीट सोमय्या मुंबईला खड्डे मुक्त करण्याची भाषा करतात, तर हे माफियाचे दलाल मुंबईला किरीट सोमय्या मुक्त करण्याची भाषा करतात. म्हणून लढाई ते आहेत, माफियांची आहे, चालू राहणार. मुंबई महापालिका निवडणुकीत किरीट सोमय्यांनी केलेली ही टीका शिवसैनिकांनी अजूनही लक्षात ठेवली आहे. युतीची घोषणा झाल्यानंतरही योग्य वेळ साधत शिवसैनिकांनी ईशान्य मुंबईत आक्रमक भूमिका घेतली. आता शिवसैनिकांचं स्पिरिट भाजपच्या किरीट यांना किती काळ रोखून धरणार हे लवकरच स्पष्ट होईल. उदय जाधव आणि विवेक कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.